हॅलो गाईज, जो काऊ ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये बनवली जाणारी खास स्पेशल पुडाची करंजी बनवणार आहोत। काय खाते काऊ? मी पुड्याची करंजी। पुड्याची करंजी कशी लागते? छान लागते। पुडाची करंजी बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते। ही करंजी खायला खूप छान आणि कुरकुरीत अशी लागते। खूप टेस्टी लागते ही करंजी खायला। चला तर मग आपण बनवायला चालू करूया। त्यासाठी मी इथे बारीक रवा घेतलेला आहे। चाळायची गरज नाही, तरी पण मी चाळून घेतलेला आहे। हा फॉर्च्यूनचा रवा आहे, खूप छान आहे आणि एकदम बारीक असा आहे। 1 किलो रवा मी घेतलेला आहे इथे आणि त्यासाठी अर्धी वाटी तूप घेतलेला आहे, ते पण गरम करून, आणि 1 स्पून मीठ घालायचं आहे यामध्ये। गरम करून घेतलेलं तूप रव्यामध्ये थोडं मिक्स करायचं आहे। ते गरम असल्यामुळे हाताला पण थोडंसं भाजतं, म्हणून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। 1 किलो गऱ्यासाठी मी अर्धी वाटी तूप घेतलं होतं आणि 1 स्पून आपला खायचा पोहे खायचा जो स्पून असतो तो 1 स्पून मीठ घेतलेलं। आता पाणी थोडं घालायचं आणि हा गरा मळून घ्यायचा। पुड्याची करंजी करायची म्हटल्यावर गरा मळताना पाणी थोडंसं म्हणजे खूप कमी लागतं। हे घट्ट असं झालं, मळून घ्यायचं आहे हे पीठ। एकदम घट्ट मळायचं, कारण साध्या करंज्या करताना आपण एवढं घट्ट नाही मळलं तरी चालतं, परंतु पुड्याची करंजी करायची म्हटल्यानंतर कणिक मळताना हे खूप कष्ट घ्यायला लागतं। खूप वेळ पण थोडासा जातो मळायला, कारण ते खूप घट्ट रवा असतो, त्यामुळे हळूहळू थोडं मळत जायला लागतं। पाणी जास्त घालायचे नाही। असा मळून घ्यायचा। हा पहा, आता हा गरा आपला मळून झालेला आहे। मळून झाल्यानंतर एका कॅरी बॅगमध्ये तो असा पॅक करून ठेवायचा आहे, म्हणजे त्याला हवा लागणार नाही। हवा लागल्यामुळे कणिक अशी खरपेजते, ती खरपेजली नाही पाहिजे। व्यवस्थित ते पॅक करून ठेवायचं आहे। आता आपण सारण तयार करायला घेऊया। सारण तयार करण्यासाठी लागणारे साहित्य असे आहे। अर्धा किलोपेक्षा कमी मी रवा घेतलेला आहे। त्यानंतर थोडीशी खसखस घेतली आहे। खसखस नाही घातली तरी चालते, परंतु घातली तरी चालते। नंतर जेवढा मी रवा घेतला आहे तेवढी साखर घेतली आहे। अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे। त्यानंतर सुकं खोबऱ्याची 1 वाटी घेतली आहे आणि सुकी खारीक थोडीशी, म्हणजे जेवढी आपल्याला हवी तेवढी घ्यायची। नंतर वेलदोडे थोडेसे घेतलेले आहेत। अशा प्रकारे सारण तयार करण्यासाठी आपल्याला हे एवढं साहित्य लागणार आहे। चला सारण तयार करायला चालू करूया। त्यासाठी गॅसवरती आपण एक कढई ठेवूया। त्यामध्ये गरा टाकून घेऊया। गॅसची फ्लेम एक कमी ठेवायची आहे। आपण जे तूप घेतलं होतं ते टाकून घ्यायचं आहे सुरुवातीलाच। तूप टाकून घेतल्यानंतर
ते एकसारखं हलवायचं आहे. कमी गॅसवरती जेवढं जास्त आपण हलवू तेवढा छान खरपूस असा गरा आपला भाजून होतो आणि त्याला चवही छान लागते. असा ब्राऊन कलर होईपर्यंत आपण गरा भाजून घ्यायचा आहे. गरा भाजण्यासाठी थोडा वेळ लागतो, पण कमी गॅसवरती भाजलेला गरा खायला छान लागतो. आता गरा भाजून झालेला आहे आपला. त्यानंतर पुढची स्टेप म्हणजे आपण साखर मिक्सरमधून दळून घ्यायची आहे. साखर आपली दळून झालेली आहे. त्यानंतर खारीक मी अगोदरच खाली तिचे तुकडे करून घेतलेले होते, साफ करून घेतली होती. नंतर मिक्सरमधून काढून घेतलेली आहे. त्यानंतर सुकं खोबरं मी खिसून घेतलेलं आहे. मिक्सरमध्ये घालायचं नाही, खिसून घ्यायचं. वेलचीची पूड पण मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतली होती. खसखस मी भाजून यामध्ये मिक्स केलेली आहे. आता हे सर्व मिश्रण आपण मिक्स करून घ्यायचं आहे. पिठी साखर वगैरे सगळं हे बघा सर्व व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे. करंज्यासाठी लागणारं सारण आपलं तयार झालेलं आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता. मी घातलेले नाहीत, पण घातले तरी चालतात. आणि या सारणाची टेस्टसुद्धा एकदम छान लागते. करून बघा एकदा, मस्त लागते सारण हे. आता आपली कणिक भिजलेली आहे. मी सकाळीच मळून ठेवलेली होती. 3-4 तास भिजवून द्यायची ही कणिक. आता करंज्या करायला सुरुवात करणार आहे मी, म्हणून मी ही कणिक काढलेली आहे. छान भिजलेली आहे. आता ही कणिक आपण एका वरवंट्याच्या सहाय्याने चेचून घ्यायची आहे. त्यामुळे एकजीव होते, मऊ होते आणि जेवढी आपण कणिक अशी वरवंट्याच्या सहाय्याने चेचून घेऊ तेवढं छान आपल्या पुडगे सुटतात. म्हणजे करंज्याचे पुडगे छान सुटतात. पुडग्याच्या करंज्या करायच्या म्हटलं की हा एक मोठा भाग आहे हा करंज्याचा, की कणिक चेचूनच घ्यायची. जेवढी चांगली कणिक चेचू आपण तेवढे चांगले पुडगे सुटतात. चांगली एकजीव करून घ्यायची. ही पहा अशी आपली कणिक आता पुऱ्याच्या करंज्या करण्यासाठी तयार आहे. आता त्यानंतरची स्टेप म्हणजे आपल्याला साठा लागणार आहे. या करंज्या करण्यासाठी अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर मी घेतली आणि 1 स्पून तूप घेऊन हे एकजीव करून घेतलेलं आहे. आता आपण कणकेचा एक छोटासा गोळा घ्यायचा आणि तो असा एकजीव करून घ्यायचा, पूर्ण गोल करून घ्यायचा. आणि हा आता हळूहळू लाटून घ्यायचा. पुड्याच्या करंज्या लाटण्यासाठी आपल्याला पापडाचे बेलणं वापरावं लागतं, कारण त्याला खाचा असल्यामुळे ते पीठ जाडसर असल्यामुळे ते लवकर असं लाटायला सोपं जातं. म्हणून पुड्याच्या करंज्यासाठी पापडाचं बेलणंच वापरायचं. ही लाटी माझी लाटून झालेली आहे. आपण जो साठा तयार केलेला होता तो हळूहळू बोटाने आता लावून घ्यायचा आहे पूर्ण याला. साठा तयार करताना सुद्धा काळजी घ्यावी लागते. साठा तयार करताना पातळ झाला नाही पाहिजे किंवा जास्त घट्ट पण झाला नाही पाहिजे. कॉर्नफ्लॉवर जर आपल्याकडे नसेल तर आपण तांदळाचाही करू शकतो. तांदळाच्या पिठामध्ये आपण थोडंसं तूप घालून ते असं एकजीव करून या कॉर्नफ्लॉवरसारखंच आपण सेम असं लावू शकतो. कॉर्नफ्लॉवर नसली तरी चालेल, तांदळाचे पीठ घेतले तरी चालेल. असे पूर्ण लाटीला सगळीकडे लावून घ्यायचं, कुठे राहिलं नाही पाहिजे. जास्तही लावायचं नाही आणि कमीही लावायचं नाही, पूर्ण लावून घ्यायचं सगळीकडे.
या करंज्याला साठ्याच्या करंज्या असंही म्हणतात, कारण या साठ्यामुळेच आपल्या करंजीला पुडगे सुटणार आहेत. बाजूला एक कापड ठेवायचं, जेणेकरून आपला हात स्वच्छ करून घ्यायचा आणि नंतर अशा हळूहळू थोडंसं रोल करून घ्यायचा या लाटीचा. जेवढं शक्य होईल तेवढा छोटं फोल्ड करत जायचे. जास्त पण प्रेस नाही करायचं, थोडंसं प्रेस करायचं आणि तो रोल करून घ्यायचा. हा रोल करून झाल्यानंतर आता एका नाईफने म्हणजे चाकूने त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. आपल्याला करंजीची साईज जेवढी हवी आहे तेवढ्या साईजनुसार याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. तुकडे करून झालेत माझे. हे बघा, असे थोडेसे लेयर दिसतात या तुकडे केल्यानंतर. आता ह्या एकावरती एक ठेवायची आणि असंच प्रेस करून घ्यायचं या करंजीला. एकावरती एक ठेवून घेतल्यामुळे करंजीचे पुडगे थोडे जास्त सुटतात, म्हणून एकावरती एक 2 लाट्या लाटून घ्यायच्या. लाटी लाटताना एकाच बाजूने लाटायची असते. जेवढी आपल्याला लांबी हवी तेवढी पहिल्यांदा लाटून घ्यायची आणि त्यानंतर पहिल्यांदा आपण जशी लाटली तशी नंतर लाटायची नाही, आडवीच लाटायची. दुसऱ्या बाजूने पण लाटायची नाही आणि उभी पण लाटायची नाही, एकाच साईडने आडवीच लाटायची. उलटी पण करायची नाही, एका बाजूनेच लाटून घ्यायची. आता दुसरी लाटूया. ही एक गोळी घेतली, नंतर दुसरी गोळी घेऊन थोडंसं बोटाने प्रेस करून हे असं उभं लाटून घ्यायचं. जेवढी करंजीची लांबी हवी तेवढी एकदाच लाटून घ्यायची. नंतर तिकडे आपण जाणार नाहोत. नंतर या साईडून आडवी अशी लाटून घ्यायची, कारण आपण उलटी करणार नाही, परंतु थोडीशी उचलून लाटायची, कारण खाली चिकटतं. जेवढी साईज हवी तेवढी साईजची लाटून घ्यायची. ही चौकोनी असते, हिला गोल करायची नाही. साईडला पण जाऊन द्यायचं नाही, कारण साईडला आपल्याला पुडगे आलेले असतात, त्यामुळे त्याच्यावरती बेलनं जाऊन द्यायचं नाही. त्यानंतर करंजी भरताना कडेला थोडंसं पाणी लावून घ्यायचं, म्हणजे करंजी चांगली चिकटून राहते, चिकटते चांगली. पाणी लावून घेतल्यानंतर आपण जे सारण तयार केलेलं होतं ते सारण 1 स्पून किंवा 2 स्पून असं भरून घ्यायचं, आतमध्ये मधोमध भरायचं. दुसऱ्या करंजीच्या मानाने या करंज्यांना सारण थोडंसं कमीच लागतं, थोडंसं कमीच भरायचं, कारण वरती आपल्याला पुडगे येणार असतात, म्हणून थोडंसं आतल्या साईडून दाबून घ्यायचं. वरच्या साईडला दाबायचं नाही, कारण वरच्या साईडला आपले पुडगे येणार आहेत. असं आतूनच प्रेस करायचं. त्यानंतर अजून एकदा प्रेस करून घ्यायचं, म्हणजे आपली करंजी तेलामध्ये गेल्यानंतर फुटणार नाही. या साईडून पुडगे दिसत आहेत बघा, आतल्या साईडूनच प्रेस करायचं. आपली करंजी आता भरून तयार झालेली आहे. अजून एक करंजी मी तुम्हाला भरून दाखवते.
सेम सर्व करंज्या अशाच भरून घ्यायच्या. सारण थोडंसं कमीच वापरायचं. आतल्या साईडून थोडंसं प्रेस करत जायचं. असा अंगठा दुसऱ्या हाताचा आतमध्ये घालायचा, म्हणजे सारण वरती येत नाही. असंच हळूहळू प्रेस करून घ्यायचं सर्व. आपण साध्या करंज्यांना कापतो, परंतु याला कापायचे नाही. करंजे साईडला आलेले असतात ते पुडगे असतात, म्हणून या करंज्यांना कापून घ्यायचे नाही. त्यानंतर गॅसवरती तेल ठेवून पहिल्यांदा चेक करायचं. थोडंसंच तेल ओतायचं कढईमध्ये, कारण एखाद्या वेळेस आपली करंजी फुटू शकते. म्हणून जास्त तेल खराब होऊ नये म्हणून थोड्याशाच तेलामध्ये सुरुवातीला ते चेक करून घ्यायची करंजी फुटते का ते. पण ही फुटलेली नाही. बघा किती छान पुडगे सुटलेले आहेत. अशी पालथी करंजी ठेवायची, म्हणजे त्याच्यातून तेल सर्व निघून जातं. या करंजीला तेल थोडं दुसऱ्या करंजीच्या मानाने जास्त लागतं. खारीसारखी कुरकुरीत दिसते ही करंजी. दिसायलाही छान दिसते आणि खायलाही छान लागते. त्यानंतर जास्त तेल ओतायचं आणि 2-2 करंज्या अशा कढईमध्ये तळून घ्यायच्या. कमी गॅसवरतीच तळून घ्यायचा, फुल गॅस करायचा नाही. कमी फ्लेमवरतीच करंजी तळायला हवी. जास्त पण हलवायचं नसते या करंजीला तळताना. या बघा माझ्या सर्व करंज्या आता तळून झालेल्या आहेत. दिसायला किती छान दिसत आहेत. कलरही छान आलेला आहे. सोलापूरची स्पेशल पुड्याची करंजी आहे ही. काऊनेही मला खूप मदत केली करंज्या करण्यासाठी. बघा कशी करंज्या लाटते. तिनेही छान करंजी लाटली होती. जसं सांगितलं तसं तिने लाटली. मस्त. करंजी तिला भरायला नाही आली, परंतु तरी पण तिला भरायची होती. भरण्याचा प्रयत्न ती करत होती. झाली तिची करंजी, तिने भरली. तर कशी वाटली तुम्हाला सोलापूर जिल्ह्यामधली स्पेशल पुड्याची करंजी? कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक जरूर करा. तोपर्यंत बाय.